नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात अचानक येणारी संकटं आपल्या नात्यांमधील दुरावा किंवा आपल्या कामात मिळणारे यश अपयश या सगळ्यांचं मूळ कुठे दडलेलं असतं? आपण नेहमी वरवरच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो, पण मूळ बदलतच नाही. यावरच सुमारे 400 वर्षांपूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अवघ्या 2 ओळींमध्ये मानवी जीवनाचं सर्वात मोठं मर्म सांगून ठेवलं आहे. आज आपण या एकाच अभंगाचा आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्याशी काय संबंध आहे आणि हा अभंग वापरून आपण आपलं आयुष्य कसं बदलवू शकतो हे अगदी सोप्या आणि व्यावहारिक उदाहरणांसह समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग बघूयात काय सांगत आहे हा अभंग. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. तुकाराम महाराज म्हणतात, जर बीज म्हणजेच बी शुद्ध दर्जेदार आणि सकस असेल तर त्यातून उगवणारं झाडंही मजबूत असतं आणि त्याला येणारी फळंही रसाळ, गोड आणि सुंदर गोमटी असतात. जर तुम्ही कडू कारल्याचं बी पेरलं तर तिथून आंब्याची अपेक्षा करणं मूर्खपणाचंच आहे, बरोबर ना? हा झाला निसर्गाचा नियम. पण तुकोबांना इथे फक्त शेतीबद्दल बोलायचं नाही आहे, त्यांना आपल्या मनाबद्दल आणि आपल्या विचारांबद्दल बोलायचं आहे. आपलं मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे आणि आपले विचार म्हणजे या जमिनीत पेरली जाणारी बीजं आहेत. आपण जसे विचार करू, जसे विचार पेरू, तसंच आपल्या आयुष्यात फळं आपल्याला मिळणार आहेत. पुढील चरणात महाराज सांगतात, ज्या माणसाचं अंतःकरण शुद्ध असतं त्याच्या मुखातून निघणारे शब्द देखील अमृतासारखेच गोड असतात आणि त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला सद्गुणांचा सुगंध म्हणजेच परिमळ असतो. चला तर आता एक उदाहरण पाहूया. आजकाल बऱ्याच घरांमध्ये वाद होतात, नात्यांमध्ये कडूपणा, खोटेपणा येतो. आपण समोरच्याला दोष देतो, पण कधी विचार केलाय का की वादाची सुरुवात कशी झाली? समजा तुमच्या जोडीदाराने किंवा मित्राने तुम्हाला एक टोमणा मारला. ते झालं एक कडू बीज. तुम्ही शांत राहण्याऐवजी त्याला 2 टोमणे परत मारले, म्हणजे तुम्ही त्या कडू बीजाला खतपाणी घातलं. मग काय फळ मिळणार आहे? भांडण, मनस्ताप आणि अबोला. या उलट आपण जर शांत राहिलो, संवाद केला आणि थोडी समजूतदारपणाची भूमिका घेतली तर आपला मनस्ताप वाचेलच, परंतु समोरच्यालाही लवकरच त्याची चूक समजेल. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चांगल्या मानसिक स्थितीचं आणि शक्तीचं संरक्षण हे आपणच करू शकतो, बरोबर ना? आणि त्यासाठी आपल्याला स्वतःसोबत सकारात्मक स्वसंवादाची सवय लावून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांचं संगोपन बाबत तर हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल पालक तक्रार करतात, आमची मुलं मोबाईल सोडत नाहीत, उलट बोलतात आणि ऐकत नाहीत. पण मित्रांनो, मुलं ही आपल्या संस्काराची फळं आहेत. आपण त्यांच्यासमोर दिवसभर मोबाईल वापरत असू, घरात चिडचिड करत असू, तर आपणच त्यांच्या मनात ती बीजं पेरतोय. जर आपल्याला मुलांमध्ये चांगलं फळ पाहायचं असेल तर आज त्यांच्यासमोर स्वतः वागताना आधी त्या चांगल्या कर्मामध्ये उभे असणं हे महत्त्वाचं आहे. तरच ते आपल्याला पाहून आपले अनुकरण करतील. ते कदाचित
बदल होण्याला वेळ लागेल, पण आपल्याला सतत आपल्या वागण्यामध्ये योग्य मार्गाचा अवलंब केला तर ते पाहून त्यांच्यामध्येही छान बदल होण्यासाठी वेळ लागणार नाही. बघायला गेलं तर आज प्रत्येक तरुणाला यश हवं आहे, पैसा हवा आहे, पण त्यासाठी कष्ट करण्याची, प्रामाणिकपणे स्किल्स शिकण्याची तयारी आहे का? शॉर्टकट शोधणं म्हणजे खोटं बीज. आज तुम्ही अभ्यासात किंवा कामात चोरी केली तर तात्पुरता फायदा होईल, पण भविष्यात अपयशाचं कडू फळ हाती येईल. जे लोक सुरुवातीला अपार कष्ट, प्रामाणिकपणा आणि सातत्याचं शुद्ध बीज रोवतात त्यांनाच पुढे जाऊन स्थिर आणि मोठ्या यशाचं गोड फळ हे चाखायला मिळतं. अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्रमाण आम्हा विठ्ठल कळावे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा पुरावा काय? तर ज्याच्या अंतःकरणात शुद्धता आहे त्याला विठ्ठलाची म्हणजेच सत्याची, ईश्वराची प्राप्ती होते. मित्रांनो, आज आपल्या मनात नकारात्मकता, हेवादावा, ईर्ष्या आणि आळस याची खूप मोठी झाडं उगवलेली आहेत, कारण आपण कळत नकळत चुकीचं बीज पेरलेलं आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की ही जमीन तुमची आहे. जुनी कडू झाडं उपटून टाकण्याची ताकद तुमच्यातच आहे. आजपासून स्वतःला विचारा, मी माझ्या मनात कोणतं बीज पेरतोय? जेव्हा तुम्ही कोणाबद्दल चांगलं बोलताय तेव्हा तुम्ही प्रेमाचं बीज पेरताय. जेव्हा तुम्ही एखादं चांगलं पुस्तक वाचताय तेव्हा तुम्ही ज्ञानाचं बीज पेरताय. तर जेव्हा तुम्ही कोणाला मदत करताय तेव्हा तुम्ही माणुसकीचं बीज पेरताय. लक्षात ठेवा, फळ बदलायचं असेल तर आधी मूळ बदलावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणतं बीज पेराल? जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, त्यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच मार्गदर्शक आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.